कुठल्याही गोष्टीला कुठल्याही ओके ओके आता ह्या सगळ्या नोटीसमुळे आमच्या पूर्ण टीमवर प्रेशर आलेलं आहे आणि आमचे निर्माते भक्कम असल्यामुळे आम्ही सिनेमाचं शूट काय थांबवलं नाहीये. शूट आमचं चालूच आहे. 2 ऑक्टोबरला येणार आहे. देवेंद्र भाट सर आमचे निर्माते आहेत आणि सागर सर ज्यांची कथा आहे, सागर जैन सर, सागर कुमार जैन यांनी ही कथा लिहिलेली आहे. तर 2 शब्द सागर जैन सर पण बोलतील. नमस्कार. आमच्या कथेमधून आम्ही समाजामध्ये हा मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहोत की अशा भोंदूगिरी पसरणाऱ्या बाबांविरोधात आम्ही हा मोर्चा चालू केलेला आहे. तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये भोंदू बाबा कसे रोजच्या रोज बाहेर निघत आहे. रोज एक बातमी लागते भोंदू बाबांबद्दल आणि त्यासाठी आम्ही हा मेसेज देत आहोत. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. पण आम्ही असा मेसेज देताना आमच्यावर जो प्रेशर येत आहे त्यामुळे आम्ही ही आजची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. तर आज महाराष्ट्राच्या जनतेला माहिती व्हायला पाहिजे की आम्ही एक चांगला प्रयत्न करतोय आणि भोंदूगिरीवर तुम्हाला पण माहिती असेल किती महिला या समोर येत नाहीत पण त्यांच्यासोबत अत्याचार झालेला आहे हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. पण आज आमच्या माध्यमातून या भोंदूगिरीमध्ये फसू नये यासाठी आम्ही एक अवेअरनेस म्हणून जनजागृती म्हणून हा चित्रपट महाराष्ट्रासमोर आणत आहोत. आमचा हाच प्रयत्न आहे आणि यासाठी आम्हाला अगर थांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर ह्यामध्ये जनतेचे नुकसान आहे आणि आपल्या माता आणि भगिनींचे नुकसान आहेत आणि ह्या गोष्टी त्यांना समजायला पाहिजे. त्यांनी ज्या पदावर होते त्यांना त्या पदाची गरिमा आज पण ठेवायला पाहिजे. भलेही आज नसतील त्यांनी पण त्यांना ही गोष्ट समजायला पाहिजे की आपण जे काम पदावर बसून केले नाही आज ते चित्रपटाच्या माध्यमातून हे लोक करत आहेत. महिलांना जनजागृती करायचे. बस आमचा एवढाच उद्देश आहे. माझी एकच विनंती आहे, जे आम्ही समाज प्रबोधन करतो या सिनेमातनं, जे आपल्या महिलांवर अत्याचार झालेत भरपूर, भोंदू बाबा आत्ता हे भोंदूगिरीचं प्रकरण झालं जे नाशिकमध्ये झालं, त्यानंतर पण आत्ता वाघोलीमध्ये 2-4 दिवसापूर्वी प्रकरण झालं. बायकांबरोबर ज्या गोष्टी झाल्या, ज्या महिलांबरोबर ज्या गोष्टी होतात ते, तर हे आपल्या माता भगिनींनी या गोष्टीमध्ये नाही फसावं. म्हणजे हे भोंदू बाबा जे आहेत हे कसं सायकोलॉजीशी खेळून त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना फसवतात. ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे म्हणून आम्ही हा सिनेमा बनवतोय आणि जनतेला नक्कीच हा आवडेल. जनतेने फक्त एक उत्तर द्यावं की हा, म्हणजे आता आम्हाला नोटीस तर आलेलीच आहे की हा पिक्चर थांबवा म्हणून आम्हाला नोटीस आली आहे. आम्हाला फक्त एकच विनंती आहे, जनतेने फक्त उत्तर द्यावं की हात जोडून विनंती, कारण की आमचे खूप पैसे पण निर्मात्यांचे लागलेले आहेत एक समाज प्रबोधन करण्यासाठी आणि जनतेकडे म्हणजे आम्हाला प्रेशर पण येते खूप लोकांकडनं. आमची टीम घाबरलेली आहे या प्रकारे. आमची सगळी जी टेक्निकल टीम आहे, पिक्चर बनवताना एक 100-150 लोकांचा क्रू असतो, तर सगळी टीम घाबरलेली आहे की काय होईल काय नाही होईल. सगळ्यांचं पोट लागलेलं, म्हणजे सगळ्यांच्या गोष्टी आहे. पिक्चर आता आम्ही थांबवला नाहीये कारण की आमचे निर्माते खंबीर आहेत. पण जनतेने आम्हाला सपोर्ट करावा, जनतेने एक बाईट द्यावी. जर जनतेला वाटत असेल की हा सिनेमा पुढे जावा तर जनतेने कृपया करून ह्या सिनेमाच्या सपोर्ट रिलेटेड बाईट द्यावी. तुमचा सपोर्ट आम्हाला खूप गरजेचा आहे. धन्यवाद. आणि ह्या सिनेमाचे निर्माते देवेंद्र भाट सर 2 शब्द बोलतील. नमस्कार, मी देवेंद्र भाट, महाराष्ट्र एफ्टीन फाईल या चित्रपटाचा प्रोड्युसर. मी स्वरूप सर आणि सागर सरांना आधीच सांगितलेलं आहे की यासाठी जी आर्थिक मदत आहे ती मी तुम्हाला उभं करण्याचं काम मी करणार आहे आणि मी त्यासाठी माघार कधीही घेणार नाहीये. कारण ज्या प्रकारे भोंदूबाबांनी आपल्या महिला आई बहिणींना फसवलंय त्या बाबतीत अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या भारताला कळायला पाहिजे की त्यांनी आपल्यासाठी काय फसवलंय. मी यांना आर्थिक काही नाही, पण आर्थिकच्या पुढे जाऊन आम्हाला तुमची म्हणजे जनतेची गरज आहे. जनतेने आम्हाला सपोर्ट केला पाहिजे. तर आम्ही हा सिनेमा नक्कीच पूर्ण करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू. यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. जनतेने कृपया करून बाईट द्यावे की प्रत्येक जनतेने की सिनेमा हो. एक प्रश्न आहे जनतेला, हा सिनेमा थिएटरमध्ये यावा की नाही, हे सगळं जनतेसमोर आहे. जनतेने एक कॅम्पेन राबवावं, बाईट द्यावा की हा सिनेमा व्हावा की नाही आणि आमच्या महाराष्ट्र एफ्टीन फाईल्स पेजला स्वरूप सावंत माझा आयडी आहे, ह्याला टॅग करावं.
आणि आमचे संजय नवगिरे सर, ज्या ह्या सिनेमाचे स्क्रीन प्ले आणि डायलॉग लिहिलेले आहेत संजय सरांनी, ते इथं आलेले आहेत. त्यांचे भरपूर सिनेमा, मोठे रायटर आहेत. आत्ताच त्यांचा गवाडगुण नावाचा सिनेमा झाला, ते पण 2 शब्द बोलतील. लेखक पटकथा आणि संवाद या सिनेमाच्या मी लिहिलेल्या आहेत. कारण की समाजात घडणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वाईट घटना आहेत, त्यावर भाष्य करण्याचा सगळ्यांना अधिकार असतो, कर्तव्य असतं, जबाबदारी असते. तर त्यामुळं असे सिनेमे येत असतील तर नक्की सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही. या विषयावर आम्ही एक धाडसाने पाऊल उचललं आणि हा विषय तुमच्यापर्यंत मांडतो सगळ्यांसमोर. त्यामुळं मला वाटतंय की जर तुम्ही तुमच्या माध्यमातून बोलत असाल तर आम्ही आमच्या माध्यमातून बोलतोय. हा विषय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हो, नोटीसचं उत्तर नोटीसनंच देणार. नोटीसचं उत्तर नोटीसनंच. आपली लिगल टीम आहे, ते नोटीस उत्तर ते देणार आहे. नाही, चित्रपट थांबणार नाही. कारण की चित्रपट हे माध्यमच आहे की समाजात घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रतिबिंब हा सिनेमा आहे. आतापर्यंत भरपूर असे आणि सिनेमा आमचं कधी राजकीय चालू आहे. शूटिंग आमचं शूटिंग चालू आहे. शूटिंग बंद नाही होणार. आणि आमचं राजकीय क्षेत्राशी कधीच काही संबंध नव्हता. आम्ही एक फिल्म मेकर्स आहेत, म्हणून आम्ही कायद्यामध्ये भलेही थोडा मागपुढे असेल पण आम्ही आमच्या कायदे तज्ञांना बोललोय. त्यांनी म्हटले थांबणार नाही, पण जनतेची साथ असायला पाहिजे. जनतेची साथ पाहिजे फक्त. कारण की आमच्या जो ज्या मुद्द्यावर त्यांनी नोटीस पाठवलेली आहे हा. तर ते तुम्ही असा गुन्हा केलाय का? तुम्ही साधर्म्य वगैरे आहे का ते त्याच्यामध्ये दिसतंय का? आणि नोटीसला तुम्ही जर व्यवस्थित उत्तर दिलं तर काही प्रश्न येत नाही. म्हणजे त्यांचा तुमच्यावर आरोप काय आहे? नाही, त्यांचं आता आपण जे फिल्म बनवली ती तसं बघायला गेलं तर पूर्ण आपण इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स असते. आपण सत्य घटनेवर आधारित काही बनवत नाहीये, इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट आहे. तर साधारण एक साडी घातलेली लेडी आहे, साडी घातली, एकदम सुसंस्कृत साडी घातलेली लेडी आहे. हा कोणाचाही लुक असू शकतो. असं कुणी हे नाही करू शकत की हा माझा लुक आहे. हे असं कुठं मी स्वतः तर ऑफिशियली कुठं हे नाही झालेलं की हे झालं. हा हा नाही, टीजर टीजर येतो, टीजर येतो. आणि प्रत्येक भूमिकेचे प्रत्येक भूमिकेचे वेगवेगळे टीजर येणार आहे. म्हणजे आता आपण ह्या टीजर करण्याच्या मागचा उद्देश हा होता की जे कॅरेक्टर लीड कॅरेक्टर आहे सिनेमाचं, त्या कॅरेक्टरचा चेहरा लपवणं. त्या कॅरेक्टरचा चेहरा या सिनेमामध्ये दिसत नाहीये, तो चेहरा लपवणं हा ह्या टीजरचा उद्देश होता. नोटीस कुठल्या पॉईंटवर आलेली आहे तेच माहिती की तुम्ही काय नाव दिलेलं नाहीये, कुठेच नाव नाहीये ऑफिशियली आमच्याकडनं, कुठंच नाव नाही, अर्थच नाही तसं बघायला गेलं तर. काय प्रश्न? काय प्रश्नच नाही. काय म्हणजे मानहानीचं म्हणलंय का? मानहानीची नोटीस आलेली आहे आम्हाला, पण ऑफिशियली आमच्याकडनं कुठंच असं डिक्लेअर नाही, कोणाचं नाव घेतलं नाही आमचं कुठल्याही पेजला किंवा आमच्या टीजरमध्ये पण आम्ही कुठल्याच माणसाचं नाव. हे इन्स्पायर्ड बाय समाजात घडलेल्या घटनेवर इन्स्पायर्ड बाय आम्ही एक काल्पनिक गोष्ट करत आहोत. ऍक्च्युअली असे चित्रपट करताना ही भीती होतीच का नाही तुम्हाला? तुम्हाला नोटीस येईल किंवा त्याची तुम्ही पूर्वतयारी केली होती का? तुमचा प्रश्न असा आहे की तुम्ही काय घाबरला? नाही, घाबरत नाही. काय आलंय, ह्या पॉलिटिकल प्रेशरमुळे ना की आमचे जे कलाकार आहेत, बाकीचे पण कलाकार, टेक्निकल टीम, ज्यांचं ऑलरेडी आता आपला सिनेमा 70% शूट झालेला आहे, तर काही कलाकारांवर प्रेशर येतं. काही कलाकार आमच्याकडे येऊन म्हणतात की ही नोटीस आली, हे सगळं झालं, आमच्यावर काय नको. भरपूर मोठे मोठे कलाकार आहे, इंडस्ट्रीचे दिग्गज कलाकार आहेत. तर हे पॉलिटिकल प्रेशरला कलाकार घाबरायला लागले की काही कलाकारांचं असं झालंय की हे कसं. आता दीपाली मॅम तर खंबीर आहेत, पण दीपाली मॅम सारखे सगळेच खंबीर. नाही, बाबा पाटील असे की चित्रपट सृष्टीतल्या कुठल्याही गोष्टींसंदर्भात ते सगळ्यांच्याच पाठीशी असतात. आता विटाबाईंबद्दलच्या सिनेमाबद्दल ते खूप त्यांनी एक चांगलं पाऊल उचललं. त्यामुळं एक पक्षाची भूमिका म्हणून मांडण्यापेक्षा ते फिल्म इंडस्ट्रीतले एक निर्माते आहेत, त्यामुळे ते त्यांची बाजू मांडत राहतात आणि अशा गोष्टी यायला पाहिजेत, कुठल्याही गोष्टीला सपोर्ट राहायला पाहिजे. सर, तुम्ही जो मुद्दा घेतला ना, जो वादांकित होता हे तुम्हाला कल्पना होती, तुमची ते तयारी असायला पाहिजे. आणि आता जो पुन्हा तुमच्या सिद्धच होत सिद्धच होत. वादांकित तर नाहीच, वादांकित म्हणजे वादांकित आता नाहीच हे आहे. सत्य घटना तो विषय तर आहे ना. हो, बोंडगिरीवर. हो. तुम्ही जर त्या नाव प्रकरणानंतर तुमचा पिक्चर येतोय ना, त्या प्रकरणानंतर तुमचा पिक्चर येतोय, हा. त्यामुळे तो तुम्ही सत्य घटनेवर आधारित म्हणा किंवा नाही म्हणा का म्हणा, लोकांना कळतंय. तुम्ही किती म्हणता तरी लोकांना नाही कळतंय. नाही, आपण कसं करतो, मी मगाशी पण बोललो की समाजात घडलेल्या गोष्टीचं प्रतिबिंब
चित्रपटाचं शूटिंग थांबणार नाही. निर्माते मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. महाराष्ट्र एप्स्टीन फाईल या चित्रपटाचे निर्माते यांची पत्रकार परिषद. नुकसानीच्या मानहानीच्या नोटिसीनंतर आता आपली बाजू मांडण्यासाठी या चित्रपटाच्या टीमच्या वतीनं ही पत्रकार परिषद घेण्यात आली. चित्रपटामागे अनेकांची मेहनत आहे असं देखील यावेळेस त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.